नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। आज आपण एक इंटरेस्टिंग टर्म पाहणार आहोत। त्या टर्मचं नाव आहे वेपर प्रेशर। बऱ्याच विद्यार्थ्यांना ही टर्म माहिती अवघड वाटते, पण जर तुम्ही याच्या काही बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला ही टर्म अगदी सोपी वाटेल। आता आपण त्याच्या बेसिककडे पाहू। वेपर प्रेशरसाठी काय महत्त्वाची गोष्ट माहिती पाहिजे आपल्याला? पहिली गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे इव्हॅपोरेशन, आणि दुसरी गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे कंडेन्सेशन म्हणजे काय असतं। सर्वात सुरुवातीला मी इव्हॅपोरेशन म्हणजे काय ते सांगतो। आता इव्हॅपोरेशन सांगत असताना मी इथे एक स्टेटमेंट लिहिणार आहे। स्टेटमेंट बघा काय, मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड हॅव अ टेंडन्सी टू एस्केप फ्रॉम इट्स सरफेस टू फॉर्म वेपर अबाउट इट, दिस इज कॉल्ड ॲज अ इव्हॅपोरेशन। या वाक्याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो, नंतर तुम्हाला काय तर डायग्रॅममध्ये पण एक्सप्लेन करून सांगतो। पहिल्यांदा या वाक्याचा अर्थ काय बघा, मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड हॅव अ टेंडन्सी, लिक्विडच्या मॉलिक्युलना एक टेंडन्सी असते एस्केप फ्रॉम इट्स सरफेस। कोणती टेंडन्सी असते की त्यांच्या सरफेसवरून ते निघून जाऊ शकतात टू फॉर्म वेपर, वेपर आहेत ते तयार करण्यासाठी ते निघून जाऊ शकतात। ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इव्हॅपोरेशन असं म्हणतो। आता आपण डायग्रॅम बघू। डायग्रॅम तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, ही जी डायग्रॅम आहे ती इव्हॅपोरेशनची डायग्रॅम आहे। आता इथं तुम्हाला लिक्विड सरफेस एक दिसतोय, आणि त्या लिक्विड सरफेसवरून मॉलिक्युल्स वरती निघून चाललेले आहेत। रेड ॲरोनं तुम्हाला मॉलिक्यूल वरती निघून जाताना दिसत आहेत। इथं मी लिहितो की मॉलिक्युल्स एस्केपिंग फ्रॉम द लिक्विड सरफेस, मॉलिक्युल्स आहेत ते काय व्हायला चाललेले आहेत, लिक्विड सरफेसवरून एस्केप व्हायला लागलेत। कोणत्या स्टेटमध्ये तर गॅसेस स्टेटमध्ये, किंवा ते काय बनत आहेत तर व्हेपर बनत आहेत, हे लक्षात घ्या। ठीक आहे, ही जी प्रोसेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ती काय तर इव्हॅपोरेशन। आपण एक सिंपल गोष्ट आहे की काय, पाणी जर आपण हीट केलं, वॉटर जर हीट केलं तर वॉटरचे व्हेपर्स आहेत, पाण्याची जी वाफ आहे ती वरती होते, वरती जाते, त्यालाच इव्हॅपोरेशन असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या। देन दुसरी गोष्ट आपण बघणार आहे ती कोणती आहे तर कंडेन्सेशन। आता कंडेन्सेशन बघत असताना तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला काय पाहिजे, क्लोज्ड कंटेनर। इथं मी एक डायग्रॅम दाखवणार आहे पुढं, पण त्याच्यामध्ये मी क्लोज्ड कंटेनर नाही दाखवणार, कारण डायग्रॅम थोडी कॉम्प्लिकेटेड होऊ शकते। पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की इव्हॅपोरेशन काय आहे किंवा कंडेन्सेशन काय आहे। आता बघा स्टेटमेंट एक लिहितो, वेन अ लिक्विड इज प्लेस्ड इन द क्लोज्ड कंटेनर, ज्यावेळी लिक्विडला एका क्लोज कंटेनरमध्ये प्लेस केलं जातं त्यावेळी काय होतं बघा, इट अंडरगोज इव्हॅपोरेशन। आता इव्हॅपोरेशन काय असतं हे बघितलं आपण, अँड व्हेपर्स फॉर्म्ड अंडरगो कंडेन्सेशन, आणि जे काय व्हेपर्स फॉर्म झालेले आहेत बघा, इव्हॅपोरेशनमध्ये काय होत होतं, लिक्विडच्या सरफेसवरून मॉलिक्यूल वरती जात होते, आणि वरती गेलेले मॉलिक्युल्स जे आहेत ते काय होतात तर पुन्हा लिक्विड स्टेटमध्ये माघारी येतात, त्याला कंडेन्सेशन असं म्हणायचं। ठीक आहे, इव्हॅपोरेशनमध्ये काय झालं तर मॉलिक्युल्स आहेत ते वरती गेले, रेड ॲरोने तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेले दिसत आहेत, मॉलिक्युल आहेत ते वरती गेलेले आहेत, आणि परत तेच मॉलिक्युल आहेत ते काय लिक्विड स्टेटमध्ये पाठीमाघारी यायला लागलेले आहेत, त्याला आपण काय म्हणतो तर कंडेन्सेशन असं म्हणतो, हे लक्षात घ्या। आता देन नेक्स्ट आहे ते हे झाल्यानंतर आपण ॲक्च्युली वेपर प्रेशरची डायग्रॅम काय असते हे बघूया। ठीक आहे, आता त्याच्या आधी काही गोष्टी बघा, ॲट इक्विलिब्रियम। आता इक्विलिब्रियम म्हणजे काय तर एक समान अवस्था किंवा बॅलन्स, हे लक्षात ठेवा। ॲट इक्विलिब्रियम द रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड रेट ऑफ कंडेन्सेशन आर इक्वल। इक्विलिब्रियमला काय असतो, इव्हॅपोरेशनचा रेट आणि कंडेन्सेशनचा रेट हा इक्वल असतो। डायग्रॅम बघा, डायग्रॅममध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसतील। आता इथं ब्लॅक ॲरोने जे मॉलिक्यूल दाखवलेले आहेत ते काय होत आहेत तर इव्हॅपोरेट होत आहेत, आणि रेड ॲरोने जे मॉलिक्यूल दाखवलेले आहेत ते काय आहेत तर कंडेन्स होत आहेत, हे लक्षात घ्या। दोन गोष्टी आहेत, ब्लॅक ॲरोने दाखवलेले इव्हॅपोरेट होत आहेत, रेड ॲरोने दाखवलेले काय होत आहेत कंडेन्सेशन। मग इक्विलिब्रियमला काय सांगितलंय तर इक्विलिब्रियमला रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन। इव्हॅपोरेशनचा जो रेट आहे तेवढाच रेट कोणाचा आहे तर कंडेन्सेशनचा आहे। मग एक्झाम्पल म्हणून मी ह्या डायग्राममधले मॉलिक्युल्स मोजतो। ह्या डायग्राममध्ये मॉलिक्यूल किती आहेत तर 5 मॉलिक्युल्स आहेत। 5 मॉलिक्यूल काय व्हायला लागलेले आहेत, इव्हॅपोरेट होत आहेत, आणि 5 मॉलिक्यूल काय व्हायला लागलेले आहेत, कंडेन्स व्हायला लागलेत। जर तुम्ही पण मोजू शकता, स्क्रीनवरती तुम्हाला डायग्राम दिसतेच की ब्लॅक ॲरो किती आहेत तर 5 ब्लॅक ॲरो आहेत, आणि रेड ॲरो किती आहेत 5 रेड ॲरो आहेत, हे लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये काय व्हायला लागले तर 5 मॉलिक्यूल इव्हॅपोरेट होत आहेत आणि 5 मॉलिक्यूल कंडेन्स होत आहेत। ही काय आहे तर ही बॅलन्स आहे, हे इक्विलिब्रियम आहे, हे लक्षात घ्या। रेट ऑफ इव्हॅपोरेशन, जेवढे वरती मॉलिक्यूल चाललेले आहेत तेवढेच काय खाली यायला लागलेले आहेत, लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट व्हायला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या। डायग्राममध्ये तुम्हाला गोष्टी क्लिअर होत आहेत। देन नेक्स्ट आपण बघू की ॲक्च्युली वेपर प्रेशर म्हणजे काय हे बघू। ठीक आहे, आता बघा, द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर्स in equilibrium
विथ द लिक्विड इज नोन ॲज अ सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर ऑर सिम्पली व्हेपर प्रेशर. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत इक्विलिब्रियमला वरती व्हेपर स्टेटमध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय करतायत तर प्रेशर एक्झर्ट करतायत लिक्विडच्या सरफेसवरती. अगेन मी डायग्राम काढतो. क्लोज्ड कंटेनरमध्ये तुम्हाला लिक्विड ठेवलेलं दिसते. लिक्विडचा सरफेस इथं ॲरोने मी दाखवतोय. देन नेक्स्ट आहे जे व्हेपर्स आहेत ते काय करायला लागलेले आहेत लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करायला लागलेले आहेत, प्रेशर दबाव टाकायला लागलेले आहेत. त्या गोष्टीला तुम्ही काय म्हणता तर व्हेपर प्रेशर म्हणता. हे लक्षात घ्या. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे व्हेपर प्रेशर म्हणजे काय इक्विलिब्रियमला रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन असतो हे आपण बघितले. ठीक आहे. त्यावेळी जे मॉलिक्युल्स काय करतायत लिक्विडच्या सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करतायत त्याला आपण काय म्हणतो तर व्हेपर प्रेशर म्हणतो. हे लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यानंतर आपण काही गोष्टी बघू. ते कोणते आहेत तर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द व्हेपर प्रेशर. व्हेपर प्रेशरवरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत तर पहिला आहे नेचर ऑफ द लिक्विड. ठीक आहे. लिक्विडचं नेचर कसं आहे त्याच्यावरती पण व्हेपर प्रेशर अवलंबून राहतं. पहिलं आहे बघा कोणतं त्याच्यातलं स्टेटमेंट लिक्विड्स हॅव्हिंग रिलेटिव्हली वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पजेस हाय व्हेपर प्रेशर. आता जे लिक्विड्स आहेत त्यांच्यामध्ये जर इंटरमॉलिक्युलर फोर्स इंटरमॉलिक्युलरचा अर्थ काय होतो मॉलिक्युलच्या मधलं जे फोर्स आहे ते जर कमी असेल तर मात्र व्हेपर प्रेशर काय असतं जास्त असतं. आणि ह्याच लिक्विड्सना आपण काय म्हणतो तर व्होलाटाईल लिक्विड. दीज आर कॉल्ड व्होलाटाईल्स लिक्विड. व्होलाटाईल म्हणजे काय जे व्हेपराईज लगेच होतात. फॉर एक्झाम्पल दिल्यानंतर लगेच समजेल. काय बघा फॉर एक्झाम्पल पेट्रोल इव्हॅपोरेट क्विकली दॅन मोटर ऑइल. जर पेट्रोल बघितलं तुम्ही पेट्रोल कसं होतं लगेच व्हेपर फेजमध्ये काय होतं कन्वर्ट होतं. हे लक्षात ठेवा मोटर ऑइलच्या कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे. देन दुसरा आहे फॅक्टर तो कोणता तर टेम्परेचरमध्ये काय सांगितलं बघा when the liquid is gradually heated its temperature rises and its vapor pressure increases. एक गोष्ट आहे की बघा ज्या लिक्विडला आता आपण सिंपल गोष्ट आहे की काय वॉटर घेऊ. वॉटरला जर आपण काय केलं हीट केल्यानंतर काय होतं त्याची वाफ तयार होते. पाण्याची काय होते वाफ तयार होते म्हणजेच ते व्हेपर फॉर्ममध्ये येते. हे लक्षात घ्या. म्हणजे टेम्परेचर जेवढं वाढवलं तेवढं व्हेपर प्रेशर आहे ते काय होणार वाढणार. सो व्हेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर असंही आपण म्हणू शकतो. हे लक्षात ठेवा. व्हेपर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला टेम्परेचरला. ह्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिट्स पाहू आपण. युनिट्स कोणते आहेत तर द मोस्ट कॉमन युनिट फॉर द व्हेपर प्रेशर इज टॉर. ठीक आहे. कोणतं कॉमन व्हेपर प्रेशरसाठी युनिट आहे तर टॉर हे व्हेपर प्रेशरसाठी युनिट आहे. 1 टॉर इज इक्वल टू 1 mmHg. 1 टॉर हा कायम काय असतो 1 mmHg एवढा असतो. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपण थांबू. आणखीन कन्सेप्च्युअल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.